या की बाहेर किती उशीर पोहोचता ह्या काय मी थोडं पोहलो किती उशीर पोहोचतो अरे किती जर पोहलो तर तू जाणार आहेस का तू लय मोठा माहितीस की शाहरुख खान आहेस ती आहेत का मग रावरा लवकर पोन पोन पोटात का ओरडा लागलेला मी घरला गेलो लय मारला शर्ट घालून आलाय दे काय तुझं धुवून ठेवायचं मला सत्ता धुवून ठेवायचं कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी हे थांबे जरा ऊस काढूया चल काय बघार मालकानं बघितलं लय मारेल आणि भूक पण लय लागल्या चल नाहीत कोण तुझ्या पोटातल्या कावळ्यासनी जरा उसा रस पाच ती बी खुश होतील पोटातले कावळे म्हणत असतील मालक नुसतं भात खातोय या बाण मटण म्हणून खातोय काय तू वरचं कावळं मटण काय नसतील का ती खाऊन देणार नाही खाऊन दे मला आवडते बाद झालं वय नाही बी ओढत असतील काय काय नाही हे चाललंय का तोवर मालक याचा तिकडनं हे चला त्याचा बाहेर दात पडला हसताय नाही बघा अरे हाडू कस खाणार आता तू बघा दात पडल्याने तुम्हाला हडकाचं पडले अरे मी ऐकलं एक गाडी दात पुरला का ना आपला लगेच जात होती आरती काय झाड आहे तुला काय माहित नाही तू ग बस लय मोठा सायंटिस्ट आहे माहित आहे माहित की मम्मी लक्षात सांग का सांग की जागेला फॅन लावलेला होता तो गोरावची बसा बघ की लय गोर पांढरा गाडव आहेत की मम्मी गोरा झालं तुमच्या दोघांचं म्हणून जास्त मी आता त्याला पण गाडी चालतात पुढे हे काय ऐकतोय प्रिया आता बघ तुला लगेच जातील रव्या उद्या इंग्रजीच्या पेपराला तो स्पेशल पेन घेऊन बसणार आहे बघ मी स्पेशल पेन तो काय उत्तर लिहून देणार आहे रे अरे तसं नवर गोया मगच पण उद्या ह्यो पेन घेतला का नाही जरा इम्प्रेशन पडेल तर माझं इम्प्रेशन भले काय येऊन दे किंवा नाही येऊन दे बस येतंय मला सगळे येतोय तुला मग काय मग मला एक सांग टेन्सेस म्हणजे काय टेन्सेस म्हणजे सांगता नाव उदाहरण देऊ का तुला इंग्रजीचा पेपर आला की मला फार टेन्शन येत अरे मी तसं नाही विचारलं तुला मग रे प्रेझेंट पास्ट फ्युचर बद्दल मी तुला विचारलंय ही काय असतं काळ काळ माहितीये का काळ हा 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 आता आपल्या दोघांचं भविष्य मला काळो का दिसायला लागलं असू दे तुला टेन्शन घेऊ नको अरे टेन्शन घेऊ नको बरोबर आहे येतो कुठं काय आपल्याला असू दे आपण आता कॉपीच करूया काय कॉप्या करायला पण बाळा डोकं लागतं हाय माझ्या डोकं बघितलं की आता तू थांब रे जरा गब्बस आता माझं डोकं लावू युट्यूब कॉपी कशी करायची दुधामध्ये कॉफी पावडर टाका त्यात थोडी 1 चमचा साखर टाका आणि मिक्स करून घ्या अशा प्रकारे तुमची कॉफी तयार होईल आणि कॉफी प्या झाली का कॉफी करून झाली आता चहा पण बघ कसा करतात त्यात अरे बघ कुठला काय मारदा कॉफी करणार असू दे पुस्तक दे मला आता जरा घे ती पुस्तक पण म्हणत असेल मालकाला कशी काय आठवण आली माझी तू रव्या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय रे डायरेक्ट म्हणजे सरळ सांगणे आणि इनडायरेक्ट म्हणजे फिरवून सांगणे ठीक आहे सर ऐक डायरेक्ट म्हणजे आई म्हणाली रित्या अभ्यास कर नाहीतर तंगड मोडीन आणि इनडायरेक्ट म्हणजे आईनं धमकी दिली रित्या अभ्यास नाही केलास तर तंगड मोडणार या करतो बाय अभ्यास करा
कर अभ्यास. रव्या, ही पुस्तक बघून काहीच कळणार का? मी तर म्हणतो या परीक्षावाल्यांनी आपल्याला ओटीजीवर नेम तो प्रश्न टाकायला पाहिजे, जेणेकरून 1 मार्क तर मिळेल. काय म्हणतोस? काय 1 मार्क मिळेल? व तिसऱ्या चौथीला काय कुकुर पोरगायचं वय की मार्क भेटेल? काय मारदा अजून 2 वर्षांनी लग्न झाले की बायको घेऊन फिरशील. तू काय लगीन करणार नाही की माझ्या आधी तूच करशील. लाजायला लागलं बघ. ते सोड, उद्या मारदा इंग्रजीचा पेपर आहे आपला आणि येत तर आपल्याला काही नाही. माझं तर टेन्शन नाही बघ. कर. आपल्या पुढे एक पोरगी आहे हुशार, तिने मला मराठीच्या पेपराला दाखवलेलं थोडं. उद्या पण विचारायचं. तुझं मारदा आपलं बरं आहे. माझ्या बघ मागं पण कोण नाही आणि पुढं पण कोण नाही. म्हणजे रे मागं बिताड आणि पुढं पोरग, आणि पुढलं पोरग म्हणते भावा मला काहीतरी दाखव. मी त्याला काय ढेकळ दाखवू आता? तुझं अवघड आहे की. बघ आता तुझं तू, माझे तर तयार झाले बाबा. जाऊन ते तिकडं उजाडलं तर उजाडलं. मी तर आता ना चिठ्ठ्या घेऊनच बसणार आहे. हे मला पण 2 दिवस कर, तुझी तर तयारी झाली आहे ना? मग झाली या, पण तिने दाखवलं नाही तर काय करतो? नापास होऊन की बाबा मी. बरं हे ठीक आहे तुला. आलं करतात झालं का? येईल वाट बघ आता. आता काय दात येत नाही तुझा. अरे तीर्थ दादा. तुझ्या बस, तुला काय कळतंय? कशाला काय ऐकतीस तू? पोरांनो, कसली गोर चर्चा चालू आहे? काय नाही पेरू गाणार काय? दिसली किती आणि तुला रे नको. काय रे? अरे जाऊस खाताना काल दात पडलाय. अरे दात पडलाय रे. मग काय दुसरं दात नाही ते ना खा. हाय की, पण तो पण पडल. एका जरा कोलगेडे बिलगेडे घासत जा केला का? ही बघ कशी खाते पेरू. दररोज मी खांडाच्या मिसरीनं दात घासती. दात हालेल कुठला? चांगलाय. वर दादा, दात पडल्यावर गाठ पडल्यावर लगेच येतोय. तुला कोणी सांगितलं? होय, मी पण तसं ऐकलंय. आणि हे झालं बोलण्यातले. खरं तर आयुष्यात दात फक्त 2 वेळा येतात. एक दुधाचं 20 आणि मुळातलं 32. दुधाचा पडला की दुसरं येते. ती पडलं की परत दात येत नाहीत. तुझा कुठला पडलाय रे? बघ नाही मारता रुचिन. बस, दुधाचाच पडला असेल. वय दुधाचाच पडला असेल. 6 ते 12 वर्षापासून दुधाचंच दात असते. तिथनं पुढे मुळातलं. राहून दे, लय चर्चा करू नका. अरे वयच असते दात पडायचं. यात पडत्यात, दुसरे येत्यात. एवढं काय टेन्शन घेऊ नका. मास्तर सांगते ती ना शाळेत, रोज दात घासा. घासत जावा जरा. बाबा, मी तर दररोज दात घातणार. नाहीतर मटण खायचं माझा अवघड. मला हडकाव डोळा आहे का? चला आता. काय कुठं आलात? अरे काय नाही, बारकी पोरं भेटली होती, त्यांच्या संग जरा बसलो होतो बोलत. मग काय म्हणत होती चिल्लर पार्टी? अरे कुठलं काय, कार्तिकचा का ऊस खाताना पडलाय दात. रुद्र त्याला सांगते तू पडल्याला दात गाडीत पुर, म्हणजे दुसरा दात येते. तरी बरं दुधाचा पडलाय म्हणजे येते तर दुसरा दात. अरे ते दुसरा पडला तर? अरे दुसरा पडला तर मग काय लागा म्हातार तो काय पुरून तरी येणार आहे वे रे. चला का माझा पण लागा या दाडला का जरा दुखत्या खाताना. बहुतेक कीड लागायला लागल्या. काय लागा त्या पोरासने सांगते दात कसा आणि तू जर आर घासतोय की रे, पण लागा कशी काय किडली काय माहित लागा. काय लागा तंबाखू खातोस काय? अय बाबा, तुला कोण सांगितलं तंबाखू खाते? अरे बाबा, तंबाखू खाल्लेला का शरीरच किडते. दात कुठं राहिलं लागा. आणि तू पण कसलं काय खात जाऊ नको. तुला कोण सांगितलं? खाल्लं नाही पाहिजे तसलं. दुसरा बसव त्याच्या जागी. तू काय मोठा माणूस, सोन्याचा पण दात बसवशील. सोन्याचा का आणि कशाचा? वय ही जुळते का नाही? सोन्याकडे सोन्याचा दात किंवा सोन्यानं बसवला सोन्याचा दात. काय पण सुचतेला का तुला? मला काय बघा मग लावतो. आयला या सोन्याला काय पण सुचतेला. सोन्याचा दात बसव म्हणते यो काढून. आपण दात बसवायला का पैसे वाईट लागते तुम्ही. पैसा असता कुणाला वाटलं नसतं सोन्याचा दात बसवा. आयला का सोन्याचा दात बसवला असता गावात ना आयटीत हिंडलो असतो. कोण काय बनलं असतं, नुसतं हसलं असतं. का आपला दात दिसला पाहिजे, सोन्याचा बसवलाय. डोळ्यावाशी फ्लॅशेस पडली पाहिजे, पुढचा माणूस इम्प्रेसच झाला पाहिजे. आयला होईल का बसवाय पाहिजे सोन्याचा दात. आणि जुळतय पण सोन्याकडे सोन्याचा दात. नका दात बसवायचा म्हणला
15-20 हजार रुपये लागणार एवढं कुठं पैसे आहे आपल्याकडे. एक काम करतो आपण कुठं डाका टाकू काय. नको नको पोलीस कुत्र्याच्या आईवाणी मारतील. आई ते दात पण घावायचं नाहीत. आयला झटपट श्रीमंत व्हायला मग आयडिया काय आहे का नाही. हा लॉटरीचं तिकीटच काढतो बघू काय होते का. त्याच्या आधी एक आयडिया आल्या डोक्यात तीच करतो थांब. यश इकडे रे. नाही थांब मी आलो. थांब आलो. काय रे सोन्यादा माझं एक काम करणार का. करतो की पण काहीतरी खायला पाहिजे. तुला आईस्क्रीम देतो की लागा आईस्क्रीम. आईस्क्रीम साठी काय पण. हा बर काय कर गल्लीत जा पोरांच्यात उठव सोन्यानं सोन्याचा दात बसवला. हा चालतंय की. हा तेवढं काम कर. जा करते वाटत बघूया पुढे काय होत. हे सोन्या कुठे गेले. खुशाल सोन्यात दात दोन लागले फिरायला आणि माझा 700 रुपये दे मला हात वर करते. मग तास घाव देस हात घे मग त्याची वाद. बाबा अरे सर्व अरे नाही रे तस काय नाही. बोल की रात्री काय काम करणार. रात्री वय जेवण रव्याने त्याला का गणित शिकवायला यायचा देवळात. गणित तू शिकवणार. हुशार आहे मी. आयले का 10वीतले का कॉप्या करून पास झालेस काटावर म्हणून लागले काटाने फिरायला आणि त्यासने शिकवाय निघालास. मला काय म्हणायचं माहिती का कशाला त्यांच्या पिसा तुम्ही हाय ना ती इज्जत तुझी घालवायला. म्हणजे अरे त्यांनी अवघड प्रश्न त्यांनी विचारला तुला तर का तुझा होईल की बट्ट्या होईल तुझा. होईल का माझा एक रात्री माझ्या घराला जेवा ये मस्तपैकी पंचपक्ष्यानं जेवण केले. मस्तपैकी संध्याकाळी जीव गप्पा मारू आणि रात्री बाहेर संध्याकाळी खाटो झोपू. काय रे बातम्याला कसं काय दाखवणार रे. काय रे सूर्य काय आज पश्चिमेला उगवलाय का काय. हे बुरट्या तिकडं हाय तिकडं उगवलाय गे बस. पण ते एवढा मेहरबान कसा काय झाला. पहिल्यापासून मेहरबान आहे. काय नाही आमच्या घरात शनिवार होता रे साखर गेले तर त्यात तू साखर आहे तुला जेवाय बोलवा घरला. संध्याकाळी तेवढं गप्पा मारू झोपलो असतो बाहेर खातो. मग काय येणार का नाही. हा असला चान्स सोडते होय मी. येणार चालते जाऊ मी माझं काम आहे आता. हा, चालतंय, काम आहे मग चालतंय. चालतं जा तू काटाकडे न जा. आईला गोळ्या तर घेतल्या झोपवल्या संध्याकाळी सोने जेवायला या जेवणात गोळ्या घालतो त्यातच करतो झोपल्या असं करतो. अशी शाळा आहे रे. सोन्याला जाऊन सांगायला लागते आता.